कल्पना कट्ट्याच्या वतीनं विविध कार्यक्रम विविध ठिकाणी राबवण्यात येत असतात। याच माध्यमातून कल्पना कट्टा यामध्ये विविध क्षेत्रात विविध लोकांनी ज्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेले आहे अशा लोकांचा सत्कार देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। तसेच विविध जणांचे वाढदिवस देखील या ठिकाणी सेलिब्रेट करण्यात आलेले आहे। नक्की यामध्ये कोणाचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यात आला आणि कुणाला गौरवण्यात आलं याविषयीची अधिक माहिती घेऊया। कल्पना कट्ट्याच्या माध्यमातून अनेक मित्रांचे वाढदिवस साजरे केले जातात, तसेच अनेक मान्यवरांचे सन्मान केले जातात। शनिवारी कल्पना कट्ट्याच्या वरती सर्व मित्र परिवाराच्या सोबतीत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर राजाभाऊ गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेते पैलवान महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांचा सन्मान करण्यात आला। सौदी अरेबिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय डकार रॅलीत क्लासिक कार्स श्रेणी रेसिंग स्पर्धा पूर्ण करणारे पहिले भारतीय आंतरराष्ट्रीय रेसर संजय टकले यांचा देखील सत्कार या प्रसंगी करण्यात आला। पुणे बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत झंजाड आणि नवनिर्वाचित कमिटी यांचा सत्कार करण्यात आला। हे सर्व सन्मान कल्पना कट्ट्याच्या माध्यमातून झाल्यानं सत्कारार्थींनी सर्व कल्पना कट्ट्याच्या मित्र परिवाराचा आभार मानले। कल्पना कट्टा यांच्या वतीनं ज्यांनी महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांचा सत्कार आज आयोजित करण्यात आलेला होता। हे पृथ्वीराज मोहोळ आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। काय सांगाल? खरं तर आपलं पहिलं अभिनंदन आपल्या या महत्त्वाच्या कार्याबद्दल, कारण आज आपण महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावलाय आणि आज आपला कल्पना कट्टा यांच्या वतीनं सत्कार देखील झालाय। काय सांगाल, काय भावना आहेत आज? खूप पहिलं तर सगळ्यांचं धन्यवाद करतो की त्यांनी इथं बोलवल्याबद्दल आणि माझा सत्कार घेतला आणि खूप आनंद होतोय एवढं लोकांचं प्रेम बघून महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल आणि पुणेकरांचा असं मुळशी तालुक्याचा असं भरपूर आनंद होतो। सर्वांच्याच तोंडात पैलवान पृथ्वीराज मोहोळ हे नाव आजकाल सगळीकडे बघितलं तर तुमचंच नाव सगळीकडे गाजतंय आणि आजची जी काही नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला आपल्या या माध्यमातून आपण काय मेसेज देऊ इच्छिता? कारण आपण जो काही किताब पटकावलाय त्यामध्ये सर्वांचंच त्यामध्ये यश आहे, तर त्या माध्यमातून आपण आताच्या नवीन पिढीला काय मेसेज देऊ इच्छिता? नवीन पिढीला फक्त एवढंच की मेहनत करत राहा, मेहनतीचं फळ हे 100% भेटणार आहे आणि एका विजयाने कधी ओरळून नका जाऊ आणि एका पराजयाने कधी खचून नका जाऊ। त्यात प्रयत्न करत राहा, प्रयत्न करणं 100% मेहनतीला पूर्ण येऊ शकते। आपल्या या यशामध्ये आम्ही बघितलं की ही जी काही चुरशीची लढत झाली त्याच्यामध्ये आपल्या सोबत जे कोणी होते त्यांच्या बरोबर आणि आपल्या बरोबर हा जो काही सामना झाला यामध्ये अशा कुठल्या गोष्टी होत्या की ज्यामध्ये आपल्याला असं वाटतं की ही जी काही प्रेरणा आहे ही प्रत्येकाने घेतली पाहिजे किंवा लढत असताना जे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या प्रत्येकाने याच्यातून शिकल्या पाहिजे? या स्पर्धेत सगळ्यात लहान वयात मी असेल महाराष्ट्र केसरी झालेलो आणि माझ्यापेक्षा सगळे अनुभवाने सगळे मोठे होते। सगळ्यात लहान मी असन आणि सगळ्यांचा अनुभव जास्त असल्यामुळे माझी प्रॅक्टिस माझी मेहनत सगळे माझ्या वर्षांनी करून घेतली होती। त्याचंच फळ मोठ्यांसंग मला लढायचं भेटलं आणि अशा पुस्तकी मी प्रयत्न करून जिंकलो। पुणे बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष आता आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट हेमंत झंजाड। आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। काय सांगाल दादा, आज आपला कल्पना कट्ट्याच्या वतीनं सत्कार करण्यात आलेला आहे, कशा पद्धतीने आता आपलं पुढचं कार्य राहणार आहे आणि काय सांगाल आपल्या या मित्रांना? कल्पना कट्टा म्हणजे पुणे शहरात सामाजिक कार्यामध्ये अतिशय अग्रेसर अशी ही संस्था आणि सर्व मित्र परिवाराच्या वतीने या कल्पना कट्ट्याची सुरुवात करण्यात आली। आदरणीय सुरेश भाऊ जैन यांच्या माध्यमातून व असंख्य मित्र परिवार यांच्या वतीने आज जो सत्कार करण्यात आलेला आहे त्याचा मी अत्यंत आभारी आहे। पुणे बार असोसिएशन ही वकिलांची संस्था आहे। साधारणतः 15 ते 16 हजार वकील या संस्थेमध्ये आहे। वकिलांच्या ज्या दैनंदिन अडचणी आहेत त्या सोडवण्यासंदर्भात पुणे बार असोसिएशन ही कायम अग्रेसर असते। निवड झाल्यानंतर प्राधान्याने जे आमचे मूलभूत प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्न सोडवण्याचा माझा मानस राहील। आज या ठिकाणी माझे मित्र 25 वर्षापासूनचे जुने मित्र मिस्टर युनिव्हर्स राजेश यांचाही वाढदिवस आहे, त्यांनाही या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आत्ताच महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ त्यांनाही शुभेच्छा देतो आणि आमचे जुने सहकारी टकले साहेब ज्यांचं जागतिक कार रेसिंग मध्ये फार मोठं नाव आहे या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। कल्पना कट्टा यांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर राजाभाऊ गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय आणि राजाभाऊ गायकवाड आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। काय सांगाल, या मित्रांनी आज आपला वाढदिवस साजरा केलेला आहे, आज सर्वजण तुम्ही एकत्रित आहात, कशा पद्धतीचा म्हणजे तुम्ही मित्रांना काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे सुरेश अप्पा जैन मित्र परिवारातर्फे दरवर्षी माझा वाढदिवस इथे साजरा केला जातो
आणि खूप मित्रांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत आणि त्यांचा मी खूप लाख लाख ऋणी आहे आणि माझा वाढदिवस साजरा केल्याबद्दल मी त्यांना सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर आहात. हा आपला प्रवास कसा राहिला आणि कशा पद्धतीने आपण आपल्या या क्षेत्रामध्ये आपण आतापर्यंतची वाटचाल करत आहोत? मी गेले 36 वर्ष ह्या प्रवासामध्ये आहे आणि मी जिल्हा लेवल, आंतरराष्ट्रीय लेवल, त्यानंतर राष्ट्रीय लेवल आणि स्टेट लेवल ह्या सगळ्या स्पर्धा मी जिंकत आलेलो आहे. सुरुवातीला माझी खूप हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा माझ्या सर्व मित्र, इथं जेवढेही मित्र आहेत तेवढ्या सर्व मित्रांनी मला खूप सहकार्य केलं आणि आज म्हणून मी आज ह्या मिस्टर युनिव्हर्स पर्यंतची जी स्पर्धा आहे ती मी जिंकून आलेलो आहे आतापर्यंत या सर्व मित्रांच्या मदतीमुळे. तर मी सर्व मित्रांना आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्त सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. तसेच कल्पना कट्टा यांच्या वतीनं पहिले भारतीय आंतरराष्ट्रीय रेसर जे आहेत संजयजी टकले हे देखील आपल्या सोबत, त्यांचा देखील आज सत्कार करण्यात आलेला आहे. काय सांगाल, आपल्या या जीवन प्रवासामध्ये आपले मित्र नेहमीच सोबत आहेत आणि आज या कल्पना कट्टाच्या वतीनं आपला सत्कार देखील झालेला आहे, काय सांगाल? ऍक्च्युली सत्कार बरेचसे झाले, पण जो घरचा सत्कार असतो आपल्या शहरात आपल्या मित्रांच्या, माझे कॉलेजमधले मित्र रामदास मारले, सुरेश जैन, राजू, सगळ्यांची नावं घेणं पॉसिबल नाही, पण हा एक वेगळीच मजा असते, एक वेगळा आकडा असं एक आपलेपणा असतो याच्यामध्ये. हा सत्कार माझ्यासाठी अतिशय जवळचा आणि एकदम हृदयाजवळचा आहे असं मी सांगेन. आपलं नाव आम्ही नेहमीच ऐकलंय किंवा आपल्या या रेसर बद्दल नेहमी चर्चा असते, तर आपल्या या जीवन प्रवासाविषयी थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल, त्याविषयी काय सांगाल? जीवन प्रवास काय नाही, कॉलेजच्या जीवनापासून 2 व्हीलर रेसिंग केलं, 14 वर्ष बाईक रेसिंग केलं, मग कारला शिफ्ट झालो आणि गेले 15 वर्ष भारतीय आंतरराष्ट्रीय रॅलीमध्ये भाग घेत आहे भारतासाठी. आणि आताच एक डकार म्हणून सर्वात लांब रॅली आहे, लॉंगेस्ट आणि टफेस्ट रॅली म्हणतात, तर ती आता मी पूर्ण केली, पहिला भारतीय ठरलो. तर असेच माझे जीवन प्रवास आहे आणि अजून एक 2-3 वर्ष नक्की चालवेल. या माध्यमातून आताचे जे काही रेसर असतील त्यांना आपण काय नक्की याच्यातून मेसेज देऊ शकता? त्याच्यातून काय मेसेज देऊ शकतो की रस्त्यावरती गाडी तुम्ही जोरात चालवू नका, डेंजरस आहे. रेस ट्रॅक वरती या, तिथं कंट्रोल एन्व्हायरमेंट आहे, ट्रेनिंग दिलं जातं आणि तुमची एनर्जी, ऊर्जा रेस ट्रॅक किंवा कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये किंवा प्रॅक्टिस सेशन्स मध्ये येऊन करावी. रस्त्यावर गाडी जोरात चालवू नये, अनंत लोक रस्त्यावर अपघात होतात, एवढं मी यंग पिढीला सांगू इच्छितो. या कल्पना कट्ट्यामध्ये सर्वजण सहभागी आहे, याच्यामध्ये भाग्यश्री ताईमुळे या देखील सहभागी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. ताई, काय सांगाल, आज आपण आलेला आहात या कट्ट्यामध्ये आणि नेहमीप्रमाणेच हा कट्टा रंजक राहिलेला आहे. या ठिकाणी वाढदिवस देखील सेलिब्रेट झालेत, काहींचे सत्कार झालेत, आपण आहात, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव भाग्यश्री गुजरमुळे. मी यावर्षी सचिव पदाला निवडून आलेली आहे पुणे बार असोसिएशनला. कल्पना कट्टा हा अतिशय उत्तम उपक्रम आहे आणि याच्यात नेहमीच नवनवीन गोष्टी होत राहतात, नवीन नवीन मान्यवरांचे सत्कार समारंभ होत राहतात. सामाजिक कार्यातही अग्रणी आहे आणि आज आम्हाला इथं सत्काराला बोलवलं त्याबद्दल मी अतिशय आनंदात आहे आणि त्याबद्दल पहिल्यांदा कल्पना कट्टा, जैन सरांचे सगळ्यांचे धन्यवाद. आपला देखील सत्कार या ठिकाणी झालेला आहे. नक्की काय भावना आहेत तुमच्या आज? नाही, मला अत्यंत आनंद होत आहे की या कल्पना कट्ट्यावर माझा सत्कार झालेला आहे. सचिव मधून पदाची जबाबदारी आता आम्ही घेतलेली आहे, त्यामुळे आता इथून पुढच्या कामासाठी आम्ही शुभेच्छा घेऊन कल्पना कट्ट्याच्या आणि सर्वांच्या शुभेच्छांनी पुढे जाऊ, त्यासाठी धन्यवाद. नमस्कार, माझं नाव संदीप अशोक माळेकर, संस्थापक अध्यक्ष स्वराज प्रतिष्ठान पुणे. यावर्षी 26 नोव्हेंबर 1950 ला आपण जे संविधान स्वीकार केले त्याला 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या वर्षभरामध्ये आपण घरोघरी जाऊन, दुकानात जाऊन, ऑफिसमध्ये जाऊन सगळीकडे आपण 1000 संविधानचे फोटो फ्रेम आपण लोकांना देणार आहोत, संविधानचं महत्व पटवून देणार आहोत. हा कार्यक्रम आपण आज या कार्यक्रमानिमित्त आज देखील आपण उपस्थित मान्यवरांना संविधानाची फोटो फ्रेम देऊन त्यांच्या या ठिकाणी सत्कार करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुरेश जैन यांच्या माध्यमातून हा कल्पना कट्टा आम्ही चालू केलेला आहे. या कल्पना कट्ट्यामध्ये सर्व पक्षाचे, त्याचप्रमाणे जाती धर्माची लोक आम्हाला सहभागी आहेत आणि विशेष करून सर्व संघटना ज्या आहेत, युवक संघटना किंवा विद्यार्थी संघटना, या सुद्धा इथे जमा होतात आणि वेगवेगळे कार्यक्रम आम्ही या निमित्ताने घेतो. दिवाळीचा असो, त्याचप्रमाणे फ्रेंडशिप डे असो किंवा कोणाचा वाढदिवस असो,
तो पण आम्ही या उत्साहात साजरा करतो. 15 ऑगस्ट 26 जानेवारी सारखे सुद्धा कार्यक्रम आम्ही या निमित्ताने साजरे करत असतो आणि वेगवेगळी पुढारी मंडळी त्या कार्यक्रमाचा आनंदाने येतात. कुठल्याही पक्षाचे असो तो पुढारी आमच्याकडे येण्यासाठी कधीच ना म्हणत नाही. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट स्वप्नील मारुती जोशी. आत्ताच नवीन कार्यकारिणी सदस्य म्हणून पुणे बार असोसिएशनवर निवडून आलो आहे. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की पुणे शहर हे कट्ट्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं. त्यातीलच एक कल्पना कट्टा हा पुणे शहरात खूप फेमस आहे. आमचे मदन मामा कोटुळे यांनी या ठिकाणी आमच्या संपूर्ण अध्यक्ष आणि कार्यकारिणीचा सत्कार येथे आयोजित केला. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो व या सत्कारामुळे आम्हाला एक प्रेरणा आणि एक उत्स्फूर्त एक निर्माण झालाय. यामुळे आम्ही पुणे शहरात वकिलांवर होणारे जे वकिलांच्या समस्या वगैरे आहेत त्यावर आम्ही नक्कीच चांगले काम करण्यासाठी आम्हाला मामांची व कल्पना कट्ट्याची नक्कीच मदत होईल हे मी या ठिकाणी सांगतो.